माय इंग्लिश बुक ग्रेड 3 म्हणजेच नवीन अभ्यासक्रमातील इयत्ता तिसरीचा विषय इंग्रजी यातील 1.4 ट्विंकल ट्विंकल ही कविता आज आपण पाहणार आहोत आणि त्याचा स्वाध्यायही अभ्यासणार आहोत. 1.4 ट्विंकल ट्विंकल. A. Listen and sing. When the blazing sun is gone, when nothing shines upon, then you show your little light, twinkle, twinkle all the night. Then the traveler in the dark thanks you for your tiny spark. He could not see which way to go if you did not twinkle so. In the dark blue sky you keep, and often through my curtains peep. For you never shut your eye till the sun is in the sky. आता या कवितेनंतर आपण खालील शब्द वाचूयात. बी आहे लिसन अँड रिपीट. फर्स्ट वर्ड आहे ब्लेझिंग, नंतर आहे शाईन्स, ट्रॅव्हलर, टायनी, कर्टन्स. पुढे दिले राईट द रायमिंग वर्ड्स. राईट द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. कवितेत लाईट हा शब्द आहे, त्याचा रायमिंग वर्ड लिहूयात नाईट. दुसरा पण येऊ शकतो राईट. नंतर डार्क या वर्डचा रायमिंग वर्ड आहे स्पार्क, नंतर आहे मार्क. कीप या शब्दाचा रायमिंग वर्ड पीप आणि आहे बीप. तर पुढील क्वेश्चन आपण पाहूयात. क्वेश्चन आहे डी. इमॅजिन अँड कंप्लीट द लाईन्स. आपल्याला इमॅजिन करायचे, कल्पना करायची आणि ही लाईन कंप्लीट करायची आहे. ओपन म्हणजे उघडणे. ओपन द काय उघडतो आपण, तर विंडो. ओपन द विंडो. नंतर शट द डोअर. नंतर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. पुढे आहे किक द बॉल. अशा प्रकारे आता पुढचा आपण क्वेश्चन पाहूयात. ई. लिसन अँड ऍक्ट. आता हे वाचायचं आणि तसं तुम्हाला करायचं आहे, कृती करायची आहे. ओपन द विंडो म्हटल्यावर तुम्हाला विंडो ओपन करायची आहे. शट द डोअर म्हटल्यावर तुम्हाला दरवाजा कसा बंद करतो तशी ऍक्शन करायची आहे. क्लोज युअर आईज म्हटल्यावर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत. टर्न ऑफ द फॅन म्हटल्यावर फॅन जर चालू असेल तो बंद करायचा आहे. वाईप द बोर्ड म्हणजे ब्लॅकबोर्ड जो काय असतो शाळेत तुमच्या स्कूलमध्ये तो पुसायचा आहे. सिंग अ पोयम एखादी पोयम गायची आहे. ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी प्यायचं कृती करायची आहे. आणि शार्पन युअर पेन्सिल म्हणजे पेन्सिलला शार्प करायचं आहे. पुढे एफ प्रश्न आहे. एफ क्वेश्चन. मॅच द पिक्चर्स विथ वर्ड्स. बघा खाली पिक्चर्स दिलेले आहेत हे आणि त्याच्या खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, पण ते वर्ड्स कसे आहेत, मागे पुढे लिहिलेले आहेत, क्रमाने नाहीत. मग आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा बरं इथे काय आहे, हा सन आहे. मग कसा सन आहे, हॉट. हॉट सन इथे जोडी लावूयात. नंतर आहे हा मून म्हणजे चंद्र. मग फुल मून आहे ना, मग पूर्ण आहे ना, पूर्ण चंद्र. मग फुल मूनला जोडी लावूयात. पुढे आहे स्टार, पण कसा स्टार आहे, शायनिंग स्टार. नंतर आहे इथे डार्क क्लाउड. कुठे लिहिले डार्क क्लाउड, इथे. तर अशा प्रकारे आपण इथे जोड्या लावलेल्या आहेत. पुढे आहे जी. लिसन अँड रिपीट. आता इथे हे माझ्या मागे तुम्ही बोलायचं आहे. हे टंग ट्विस्टर्स आहेत. म्हणजे काय आहेत, तर आपले जीभ वळवण्याचा प्रयत्न आपण इथे करायचा आहे. मजा येणार आहे आता. हे बघा टंग ट्विस्टर. बघा रोड रोलर. म्हणा माझ्या मागे रोड रोलर. नंतर शी सेल्स सी शेल्स बाय द सी शोअर. शी सेल्स सी शेल्स बाय द सी शोअर. पुढे रेड लॉरी येलो लॉरी. रेड लॉरी येलो लॉरी. पुढे 5 फनी फ्रॉग्स फाउंड फ्रेश फ्लाइज. नंतर आहे ब्लू बर्ड्स ब्रिंग ब्राईट बेरीज बॅक. तर पुढचा आहे रीड
फाइंड अँड राईट अपोजिट वर्ड्स. अपोजिट म्हणजे काय आहे, तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. बघा बरं आता विरुद्धार्थी शब्द कोणकोणते. डार्क. डार्क म्हणजे अंधार. अंधारच्या विरुद्ध काय असतं, उजेड म्हणजेच लाईट. डार्क अपोजिट लाईट. फुलचा अपोजिट काय आहे, फुल म्हणजे भरलेला. फुलचा अपोजिट येऊ शकतो एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामे. नंतर डे. डे म्हणजे दिवस. दिवसाचा विरुद्धार्थी किंवा अपोजिट वर्ड आहे नाईट म्हणजे रात्र. नंतर आहे अप. अप म्हणजे वर आणि त्याचा विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट येते डाऊन म्हणजे खाली. तर अशा प्रकारे आज आपण ट्विंकल ट्विंकल ही कविता वाचली आणि त्याचा स्वाध्यायही बघितला. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.